मंडळी, आतापर्यंत आपण असं पाहिलंय की खऱ्या भक्तीचं पारडं हे हिरण्यकश्यपूच्या दृष्ट कारवायांपेक्षा देखील जड आहे. त्याची भगिनी, जिचं नाव आहे होलिका, तिला अग्निविजयाचं वरदान आहे आणि ती देखील आता हिरण्यकश्यपूच्या बरोबर आली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की आता आसुरी शक्तींचा संचय जास्त झालाय. पण आपल्याला कल्पना आहे, सत्याचा मार्ग कधी सोपा नसतोच. कायमच आपल्याला खास खळग्यातून नेणारच असतो तो. आणि हीच असते सत्याची खरी परीक्षा, जी भक्त प्रल्हादाला द्यावी लागणारच आहे. बघूया कयाधू आणि होलिका यांच्यामध्ये पुढे काय घडामोडी घडतायत आणि ही कथा नेमकी आपली कोणत्या वळणावर जातीये. विष्णू, ऐकतोयस ना? आता आम्ही दैत्य देखील तुझ्या इतकेच सामर्थ्यशाली झालो आहोत. तुझा पराभव निश्चित आहे. होय बंधू, आपण अगदी माझ्या मनातलंच बोललात. हा वर मी आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या वधाचा सूड घेण्यासाठीच प्राप्त केला आहे. आपली ही मनीषा लवकरच पूर्ण होणार आहे होलिका. माता म्हणून मला तुम्हा दोघांचा खूप अभिमान वाटतोय. आज 2 आनंददायी घटना मी जगते. एक म्हणजे तू आलीस, आणि माता दुसरी कुठली? दुसरी सुवार्ता म्हणजे भगवान हिरण्यकश्यपूंचा विजय असो. घे, आता तू स्वतः सुवार्ता ऐक. बोल, तुझ्या तोंडून प्रल्हादाची वार्ता ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत. भगवान, आपण दिलेली ती खीर प्रल्हादाने सगळी खाल्ली. इतकी सुवार्ता सांगण्यासाठी चेहरा इतका दुःखी कष्टी का? कारण भगवान, ती खीर खाऊन देखील प्रल्हाद सुखरूप जिवंत आहेत. असंभव, केवळ असंभव. इतकं प्रभावशाली विष पचवून देखील प्रल्हाद जिवंत कसा? ते विष प्राशन करू शकेल असा अखंड त्रिलोकामध्ये फक्त एकच, तो म्हणजे महादेव. याचा अर्थ महादेवाने येऊन ते विष. विष्णू, तुझ्या या कपटी मायेला मी नष्ट करेन. बंधू, माते, तुम्ही शांत व्हा. आता मी आली आहे ना, आणि माझ्यात देखील दैत्य कुळाचंच रक्त आहे. आता तुमचा जो शत्रू आहे तोच माझा देखील आहे. आता ही होलिका त्या प्रल्हादाचा कसा काटा काढते ते तुम्ही बघाच. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय योग्य घडीला मी इथे आली आहे. या प्रसंगी माता आणि बंधूस मीच मदत करू शकेन. तो विष्णू प्रल्हादाच्या रूपाने हेच सांगू पाहतोय की देव हे असुरांपेक्षा सदा वरचढ असतील. नाही, ही होलिका असे कदापि होऊ देणार नाही. होलिका, कधी आलीस तू? माझा प्रणाम स्वीकार करावा. आपण ओळखलत ना मला? मी होलिका, भगवान हिरण्यकश्यपू यांची भगिनी. आपले चरण कुठे? का बोलतेस होलिका? जशी तुझ्या येण्याची वार्ता समजली तशी मी तुला भेटायला अगदी आतुर झाले होते. तुझ्या येण्याने किती आनंद झाला म्हणून सांगू. आणि हे काय, एकटीच आलीस? का अजून कोणी अपेक्षित होतं का? आलीच ना, शेवटी तुझ्यातली माया बाहेर आलीच, हो ना? उगाच मी येण्याचा खोटा आनंद कशाला व्यक्त करतेस? तसं नाही होलिका, मला फक्त आल्हादला, माझ्या पुत्राला, म्हणजे तुझ्या पुत्राला भेटण्याची इच्छा झाली. विसरलीस?
एका रोपट्या एवढा होता तो जेव्हा तू त्याला आमच्याकडे सुपूर्त केलं होतंस. आता तो आमच्या राज्याचा राजकुमार आहे, महावृक्ष होऊ पाहतोय तो, कारण त्याला आमच्या संस्कारांचं खतपाणी दिलंय मी. माझा पुत्र आल्हाद असुरराज बंधू हिरण्यकश्यपू यांनाच भगवान मानतो आणि पूजतो देखील. तुझा रोष मी समजू शकते, पण प्रल्हाद अजून नकळत्या वयात आहे, असमंजस आहे. खोटं बोलू नकोस. असमंजस? सत्य तर हे आहे की तूच विष्णूचे गारुड त्याच्यावरती केले आहेस. त्याशिवाय का तो भगवान हिरण्यकश्यपू यांच्या विरोधात बंड करतोय? त्याशिवाय का तो विष्णू असे मायावी खेळ खेळून त्याचं रक्षण करतोय? असं नाही आहे होलिका. दुर्दैव हेच आहे की त्या प्रल्हादाच्या मोहापायी तू हे विसरलीस की या दैत्य कुळाप्रती तुझं काहीतरी कर्तव्य आहे. आणि असं वागून तू माता आणि बंधू हिरण्यकश्यपू यांना किती मनस्ताप देतेस याची काही कल्पना आहे तुला? तू देखील एक माता आहेस, तू तरी समजून घे. त्याआधी मी एक पुत्री आहे दैत्य कुळाची. भगवान हिरण्यकश्यपू यांची भगिनी आहे आणि याचा मला अभिमान आहे. तुझ्या पुत्रप्रेमाच्या विश्वातून जरा बाहेर ये आणि आज एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार हो. तुला ज्ञात असेल तर मी साक्षात अग्निदेवांवर विजय प्राप्त केला आहे. होय, ऐकले आहे मी. आणि आज त्याचेच प्रात्यक्षिक सादर होणार आहे. तूही यावंस तिकडे. म्हणजे काय करणार आहे ती? अरे अजून दिस डुबला नाही वाटतं. त्यानं तुला काय फरक पडतोय? अरे तसं काय नाही र, पण सांच्याला तो आगीचा खेळ आहे ना. कसला खेळ तुला पटतंय का? आगीत जाऊन बसणार आणि तसंच जिवंत बाहेर येणार. अरे बाबा त्याला तर चमत्कार म्हणतात. चमत्कार? कसला चमत्कार? कोण करणार आहे चमत्कार? राजकुमार ते तुमच्या आत्या साहेब आलेत ना, हो ते तो खेळ खेळणार आहेत. मला तो चमत्कार प्रत्यक्ष बघायचा आहे. तुम्हाला कशाला लागतोय दुसऱ्यांचा चमत्कार बघायला? तुम्ही पण करता की चमत्कार? त्या दिवशी नाही का भगवान हिरण्यकश्यपांनी तुमच्या एवढे वार केले, मग सगळे हार परत झाले. आम्ही बी ऐकलंय. विष्णू तुम्हाला मदत करतो, तुमचं ऐकतो, मग त्यालाच का नाही सांगत असे चमत्कार करायला आणि तिकडं न्यायला? हा तुमचा गैरसमज आहे की ते मला मदत करतात. जर त्यांची इच्छा असेल, त्यांचा मनी असेल, तर ते निश्चित तसे चक्रीफिने होतील आणि मी चमत्कार बघू शकेल. ते बघा झाला चमत्कार चालू. भगवान हिरण्यकश्यपू यांच्या दरबारी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच प्रजाजनांचे हार्दिक स्वागत. आज अतिशय दुर्मिळ अशा चमत्काराचे आपण साक्षीदार होणार आहोत. भगवान हिरण्यकश्यपू यांच्या भगिनी होलिका त्यांना प्राप्त झालेल्या अद्वितीय वरदानाचे येथे प्रात्यक्षिक सादर करणार आहे. त्यांचे या दरबारी आगमन होत आहे. होलिका देवींचा विजय असो! होलिका देवींचा विजय असो! होलिका देवींचा विजय असो! बंधू मला आशीर्वाद द्या. होलिके, तुला जे वरदान प्राप्त झालेले आहे त्याबद्दल आम्हास अभिमान आहे. होलिका, तुझा पराक्रम पाहण्यासाठी आमचं मन आतुर झाले. या दरबारात आदरणीय माताश्री भगवान हिरण्यकश्यपू आणि कामरूप नरेश विप्रचित्ती तसेच इतर सर्व प्रजाजनांना माझा सादर प्रणाम. मी कठोर तप आणि परिश्रम करून अग्निदेवांना प्रसन्न होण्यास भाग पाडले आहे आणि माझ्या पुढे अग्नी निष्प्रभ होईल असं वरदान प्राप्त केलं आहे. या दरबारात आज त्याचंच प्रात्यक्षिक सादर होणार आहे.
होलिका देवींचा होलिका देवींचा होलिका देवींचा होलिका देवींचा होलिका देवींचा वा होलिका वा, आज समस्त सृष्टीला तुझा अभिमान वाटत असेल. इतके वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं माझ्या थोरल्या पुत्राच्या वधाच्या सुडाचं, ते आता पूर्ण होताना दिसतंय. नक्कीच माते. विष्णू विष्णू बघतोयस ना, आम्हा असुरांकडे शक्तीचा महासंचय झाला आहे. मृत्यू मला गिळू शकत नाही, माझ्या भगिनीला अग्नी जाळू शकत नाही, आणि तू स्वतःचा पराभव टाळू शकत नाहीस. पाहिलं किती मायावी शक्ती मिळाली राणी होलिकाने. हो तर, परंतु माझ्या मनात एक शंका आहे. काय? इतकी मायावी शक्ती असून ह्यांना त्या प्रल्हादला मारता आलं नाही. नाहीतर काय, त्याच्यावर कोणाचा वरदास्ता आहे माहितीये का? नाव घेऊ नको, नाहीतर शिरचेत होईल, तुमचा मान कापतील. होलिका, तू अवगत केलेलं हे वरदान अद्वितीय आहे. त्यासाठीचे तुझे परिश्रम, जिद्द याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. हो, हे कौतुकाचे बोल तू मनापासून बोलतेस की नाईलाज म्हणून? असं का समजतेस? मी खरंच. बाळ प्रल्हाद. हा माते. तुझ्यासाठी जेवण आणलंय. बाळ, एक राजपुत्र असून तुला जमिनीवर झोपावे लागते रे. पण माते, मी मुनिवरांच्या कोटीत जमिनीवरच झोपायचं असेल त्याचाच भास होतो मला. मला सांग, आत्याने चमत्कार करून दाखवला. माझी खूप इच्छा होती चमत्कार बघायची, परंतु कदाचित भगवंताची नसावी. बाळ, तू इतका लहान आहेस वयाने.
तुझ्यावर इतके अत्याचार होत आहेत, परंतु तुला असे वाटत नाही का की आपल्या पिताश्रींचे म्हणणे मान्य करावे, ज्याने तुझाच त्रास कमी होईल? माझा विचार पिताश्रींचा अपमान करायचा अजिबात नाही, परंतु हे सगळ्यांना माहिती आहे की विष्णूच भगवंत आहे, तरी देखील मी असत्य का मान्य करावे? तुला तरी मान्य होईल का माते? बाळ, खरं आहे तुझं, पण तुझ्या त्रासाचा तरी विचार कर. माते, मला कसलाही त्रास होणार नाही. जगातली सगळी सुख त्याच्या समोर शुद्र आहे. अजून किती सहन करशील रे? तुझा त्रास बघवत नाही आता. माते, माझ्या मनात शंका होती तसेच झाले. बंधू, काहीतरी आहे जे आपल्याला अस्वस्थ करते आहे. काय सांगायचं आता? आपलेच दात आणि आपलेच ओठ. समस्त त्रिलोकावर सत्ता गाजवावी आणि आपल्या साम्राज्यास आपल्याच घरातून सुरुंग लागावा तशी गत झाली. म्हणजे माते, नेमके काय खुपते आहे आपणास? कालपर्यंत कोणाची हिंमत नव्हती तोंड उघडण्याची, आणि आज दरबारात सर्रास बोलतात आहे की प्रल्हाद त्या विष्णूचा भक्त आहे म्हणून. हे आमची मती कुंठित होऊ लागलेली आहे. अहो, कितीही प्रयत्न केले तरी तो प्रल्हाद मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत येतो, आणि म्हणूनच तो आमचा भगवान म्हणून स्वीकार करत नाही. पण कयाधू, तिने तरी त्यास समजवावे. ती कसली बोलते? तू सांग होलिके. तिचा पहिला पुत्र आल्हाद, तू त्याच्यावर संस्कार केलेस म्हणून आज दैत्य कुळाला अभिमान वाटेल असं वागतोय, नाहीतर प्रल्हाद नाशवंत आहे दैत्य कुळासाठी. यावर त्वरित काहीतरी उपाय केला पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. कधी कधी वाटते या प्रल्हादास जर तूच घेऊन गेली असती आणि त्याच्यावर संस्कार केले असते तर अधिक संयुक्तिक झाले असते. परंतु माते, ते आज देखील शक्य आहे. हो, आज देखील मी प्रल्हादाला नेऊ शकते आणि त्याच्या डोक्यातून त्या विष्णूचे खूळ काढू शकते. काय म्हणालीस? होय बंधू, विचार करा. आपण इतके प्रयत्न करूनही आपणास अपयश येत आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्या प्रल्हादाचा काटा काढू शकते. उत्तम, अतिउत्तम. तू त्या प्रल्हादास मायेने बोलून, प्रेमाने सांगून तुझ्या राज्यात कामरूपला घेऊन जा, आणि मग तिथून तो पुन्हा परत कधीही येणार नाही असे काहीतरी कर. असेच होईल. मी आजच कयाधू आणि प्रल्हादला माझ्या राज्यात नेण्याची व्यवस्था करते. तिला कशाला? तिला तडपडू दे इथेच. माते, आपण वाऱ्याची दिशा ओळखून पावले उचलावीत. मी जर कयाधूला नेले नाही तर तिला आपल्या चालीचा संशय येऊ शकतो. माते, कयाधूस आम्ही शब्द दिलेला आहे की तिची आणि प्रल्हादाची ताटातूट होऊ देणार नाही. तो शब्द पूर्ण केला असंही तिला वाटेल. पण ती तयार होईल का? का नाही होणार? मी तिला समजावून सांगेन ना की अंधाऱ्या कोठडीत प्रल्हादचे हाल होत आहेत जे मला नाही बघवत. त्यापेक्षा तुम्ही माझ्या राज्यात चल, तिथे आल्हाद देखील आहे. हे ऐकून ती नक्की तयार होईल, आणि एकदा का प्रल्हाद माझ्या राज्यात आला की मग आपल्याला कल्पना आहे मंडळी, या सृष्टीचं पालकत्व स्वीकारणं आणि त्यात पुन्हा ते निभावणं इतकं सोपं नाही बरं. ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूला अमरत्व हवं होतं, परंतु ते काही त्याच्याकडून शक्य झालं नाही, आणि हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जरी विधात्याने मात्र तसं घडू दिलं नाही, कारण निसर्गाचे नियम हे सर्वांसाठी समान आहे. कथेचा उत्तरार्ध कसा असेल
हे आपण उद्या बघणारच आहे. पण तोपर्यंत मात्र उतू नको मातू नको घेतला वसा टाक.